नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या अंतर्गत मोफत रेशन घेत असलेल्या सर्व धारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सरकारच्या अनेक वेळा लक्षात आले की अपात्र लोक देखील योजनेमार्फत मोफत रेशनचा लाभ घेत आहेत। या योजनेअंतर्गत जे लोक आयकर भरतात किंवा सरकारी नोकरी करतात त्यांना रेशन मिळणार नाही किंवा ते त्यासाठी पात्र नसतात। त्यामुळे आता आयकर विभाग प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या अंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीमधून अपात्र लोकांना काढून टाकण्यासाठी अन्न मंत्रालयासोबत डेटा शेअर करणार आहे। अशा गरीब कुटुंबांना मोफत रेशनचा लाभ दिला जातो जे आयकर भरत नाहीत। सरकारनं 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी 2.3 लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, जी चालू आर्थिक वर्षाच्या 1,97 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा जास्त आहे। देशामध्ये कोविड-19च्या साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे गरजू आणि गरीब लोकांना अडचणी कमी करण्यासाठीच्या उद्देशाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती। तर मग आता सरकारने 1 जानेवारी 2024 पासून या अंतर्गत मोफत रेशन वितरणाची मर्यादा 5 वर्षांसाठी वाढवली होती। केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळानं एका कार्यालयीन आदेशामध्ये म्हटलंय की प्राप्तिकर महासंचालक यांना ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सहसचिवांना माहिती प्रदान करण्याचा अधिकार दिलेला आहे। डेटा शेअरिंग व्यवस्थेनुसार आता सरकारला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं ही माहिती मिळेल आणि त्यानुसार जे लोक इन्कम टॅक्स भरतात किंवा जे लोक सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि तरीही ते मोफत रेशन घेत असतील तर त्यांचा लाभ हा ऑटोमॅटिक बंद केला जाणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं रेशनशी संबंधित ही नवीन अपडेट समोर आलेली आहे। यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।